गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा करात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतलाय। यानंतर आता अमेरिकेच्या टॅरिफ हल्ल्याची झळ सोसणाऱ्या निर्यातदारांसाठी सरकार पुढे सरसावलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादलेला आहे। त्याची झळ बसणाऱ्या उद्योगांसाठी मोदी सरकारकडून लवकरच काही योजनांची घोषणा केली जाऊ शकते। लहान निर्यातदारांची रोख रकमेशी संबंधित समस्या दूर करणं, त्यांच्या भागभांडवलावरील दबाव कमी करणं, नोकऱ्या सुरक्षित ठेवणं आणि नव्या बाजाराचा शोध घेत उत्पादन कायम राखणं असे हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की कोविड-19 महामारीच्या कालावधीत लहान उद्योगांना अर्थसहाय्य देण्यात आलं होतं। त्याच धर्तीवर आता काम केलं जात असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलंय। अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या एक्सपोर्ट प्रमोशन मिशन सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफचा सर्वाधिक परिणाम जाणवणाऱ्या उद्योगांवर सरकार विशेष लक्ष केंद्रित करणार आहे। यामध्ये टेक्सटाईल, कपडे, दागिने, रत्न या उद्योगांचा समावेश असणार आहे। ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे या उद्योगांसमोर मोठी स्पर्धा निर्माण होईल, त्यामुळे हे उद्योग सध्या प्रचंड संघर्ष करीत आहेत। अमेरिकेतील ग्राहक वर्ग टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे। चप्पल, रसायन, अभियांत्रिकी साहित्य, कृषी आणि सागरी उत्पादनांचे निर्यातदार देखील जागतिक बाजारपेठेत नव्या आव्हानांचा सामना करत आहेत। या सगळ्याच उद्योगांना दिलासा देण्यासाठी सरकार योजना आखत आहे। छोट्या निर्यातीदारांची खेळत्या भांडवलाची समस्या दूर करण्याच्या दृष्टीनं सरकारनं काम सुरू केलंय। स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी लहान निर्यातदारांकडे पुरेसा पैसा असेल याची काळजी सरकारकडून घेतली जाईल। निर्यात क्षेत्रांशी संबंधित उद्योगांमधील नोकऱ्या कायम राहाव्यात यासाठी सरकार काम करीत आहे। अमेरिकेच्या टॅरिफमुळे नोकऱ्या जाऊ नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। भारतीय उत्पादनांसाठी नव्या बाजारपेठा शोधणं आणि सध्याच्या घडीला सुरू असलेले उत्पादन कायम राखणं यासाठी सरकार मदत करणार आहे। निर्यातदारांना नवे ग्राहक शोधण्यासाठी सहाय्य करणार आहे। निर्यातदारांचे व्यवसाय टिकावेत यासाठी सरकारनं विशेष प्रयत्न सुरू केले आहेत। वृत्त संपादक विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।